अशा परिस्थितीत RSSनी त्यांची पाळलेली जी लोक आहेत त्या लोकांना याच्या पुढे सोडलेलं आहे आणि अशा सगळ्या षडयंत्रकारी लोकांच्या कुठले बी असू दे एसटीतल्या त्या सगळ्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही SC ST चे समाज बांधव आता शांत बसणार नाही। जर फडणवीस म्हणजे देवादाजीने जर ही माघारी घेतलं नाही तर देवादाजीचा कार्यक्रम 100% करणार आहे। तो आता वंगाळ राजकारण करून तुम्ही राष्ट्रवादी शिवसेना फोडून जे सरकार बनवलं होतं ती आता सरकारला आशा खाली नेऊ आम्ही की तुमची 100च्या वर आमदार येऊ शकत नाहीत जर तुम्ही आमच्या वाट्याला गेला तर। म्हणून मी देवादाजीला 59 जातीच्या वतीनं विनंती करील की भांडण काही लावू नका, जाळ तुम्ही आता आमच्यात राखेल वतू नका, तुम्हाला जे काय करायचंय स्पेशल मातंग समाजासाठी निधी द्या तुम्ही जर बापाच्या पोटात चाल तर मातंग समाजाला 5,000 करोड रुपयाचा निधी द्या आणि प्रत्येक मातंगाला 10-10 लाख रुपयाचं कर्ज द्या आणि हे करा। तुम्ही आई पर्यटन चालवताय का नाही महाराष्ट्र शासन 15 लाख देताय तुम्ही, मग 10 लाख रुपये मातंग समाजाला द्या ना, आमचं कुणाचं काही म्हणणं नाही। परंतु ही जर चुकीच्या पद्धतीने केलं तर ह्याचा परिणाम BJP RSS ला भोगावं लागतील आणि ह्यांच्या बरोबर जर सपोर्ट केला कुठल्या राष्ट्रवादीने शिवसेनेने दुसऱ्या कुठल्या पक्षाने त्यांचा बी कार्यक्रम होईल। जय भीम जय भारत। आज बारामती शहरामध्ये बारामती शहर व तालुक्याच्या वतीने तसेच अनुसूचित जातीतील 59 जातींच्या वतीने बारामती शहरामध्ये आज आम्ही आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आज मोर्चा काढला आणि या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनुसूचित जाती जमातीतील लोक या मोर्चामध्ये सामील झाली आणि प्रामुख्याने या अनुसूचित जातीतील 59 जातींनी या आरक्षण उपवर्गीकरणाला ठोस असा विरोध केलेला आहे। कारण 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे की आरक्षण उपवर्गीकरण राज्याने त्याच्यामध्ये अंमलबजावणी करावी, परंतु भारतीय संविधानाच्या कलम 341 342 मध्ये स्पष्ट तरतूद आहे की याचा अधिकार हा राज्याला नाहीये, तो अधिकार आहे तो संसदेला आहे। जर अनुसूचित जातीमध्ये कोणताही बदल करायचा असेल, त्याच्यामध्ये उपवर्गीकरण करायचं असेल किंवा कोणत्याही प्रकारचा बदल करायचा असेल तो संसदेने त्याच्यामध्ये कायदा करणं गरजेचं आहे किंवा त्याच्यामध्ये बदल करण्यासंदर्भात त्याच्यामध्ये संसदेने ते विषय संसदमध्ये घेतला पाहिजे। परंतु या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचे गायडन्स जे चुकीच्या पद्धतीने भारतीय संविधानाला धरून नसल्यामुळे त्या ठिकाणी ते गायडन्सच चुकीचे आहेत असं मला वाटतंय। कारण हे अधिकार हे महाराष्ट्र शासनाला नाहीत, त्यामुळे ही जी चाललेलं आहे ती फडणवीस सरकारच्या वतीने चाललेलं आहे आणि या ठिकाणी असणाऱ्या मातंग आणि महारांमध्ये किंवा अनुसूचित जातीमध्ये फूट पाडण्याचं हे षडयंत्र आहे। त्यामुळे आम्ही या सर्व अबगड वर्गीकरणाला विरोध करत आहोत। तसेच यांना जर एवढाच पुळका या ठिकाणी अनुसूचित जातीचा जर येत असेल तर त्यांनी बजेटचा कायदा या ठिकाणी केला पाहिजे। तसेच या अनुसूचित जातीला सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवू नये, तसेच आम्हाला भरघोस असा निधी देऊन या ठिकाणी विकास त्या ठिकाणी केला पाहिजे। यासाठी आम्ही या ठिकाणी आज मोर्चा काढलेला आहे।